चला, गुड आफ्टरनून. सर्वजण वेळात वेळ काढून आले त्यासाठी धन्यवाद. आणि बऱ्याच सखींनी मेसेज बघितलाच नसेल. ओके, तर कोण सांगते आपला चॅलेंजचा अनुभव? प्राजक्ताताई सांगतील. प्राजक्ताताईंनी फॅट लॉस आधी पण केलेलं आहे बऱ्यापैकी. त्यांचा इंटरव्ह्यू तुम्ही बघितला असेल आधी. कोणी बघितला आहे प्राजक्ताताईंचा इंटरव्ह्यू? गेल्या वर्षीच त्यांनी फॅट लॉस केलं आहे. त्यावेळी त्यांनी काय चॅलेंज जॉईन केलं आणि काय त्यांना क्लासला पण येतात त्या, तर काय त्यांचा अनुभव थोडक्यात सांगतील. थांबा, तुमचा व्हिडिओ पिन करते. गुड आफ्टरनून मॅडम. थांबा, व्हिडिओ पिन करते. ओके. हां, रिअल अनुभव सांगायचा जे काय आहे ते. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. आणि माझा फॅट लॉसचा तर सगळ्यात जवळचा अनुभव म्हणजे मॅडममुळेच झालेला आहे आजपर्यंत. आवाज यायलाय का? मी बाहेर आहे थोडी. ओके. हा, माझं जवळजवळ 10 ते 12 किलो वजन कमी केलं होतं गेल्या वर्षीमध्ये. आणि ते चॅलेंज मध्येच केलेलं होतं सगळं. चॅलेंजमुळे आपण मुद्दाम करतो ते वर्क सगळ्यांचं पाहून, आणि जेव्हा आपण एकटं वर्क करायला जातो तेव्हा आपण ते करत नाही. आणि यावेळेस माझं जवळजवळ स्टक झालं होतं. स्टक झालेलं वजन आता 2 किलो कमी झालं त्यामध्ये, या महिन्याभरामध्ये. त्याच्यामध्ये व्यायाम मॅडमकडे आता जॉईन केल्यामुळे त्याचा परिणाम झाला आणि बाकीच्या सवयी लागून गेल्यात. आता काही वाटत नाही त्याचं. फॅट लॉस जास्त झालेला आहे, फक्त आता वेट लॉस होत नाहीये. वेट लॉस स्टक झालेला आहे सध्या. पण अंगावर चरबी वगैरे काही दिसत नाही आणि बाकीचे काही रोग नाहीत सध्या. काही व्यवस्थित तब्येत आहे आणि खूप छान सवय लागल्या चावून खाण्याच्या, कमी जेवण्याच्या आणि सगळं प्रॉपर घेण्याचं. म्हणजे कळत जातं आपल्याला करत राहिलं की. आज काय खाल्लंय जास्त आपण तर पुढे किती कॅलरीज घ्यायच्या, रात्रीचं जेवण कुठे थांबवायचं. बरोबर. आता चॅलेंज मध्ये जवळजवळ 2-3 वेळा मी रस खाल्ला, पण रात्रीचं जेवण मग स्किप करत राहिले. दुपारी पोटभर घेतलं, रात्री स्किप केलं. म्हणून मेसेज करायचे मला, उसाचा रस घेऊ का म्हणले. आता बाहेर असेल तर ठीक आहे, तेव्हा काय उसाचा रस आपल्या समोर बनवलेला असतो, पटकन एक हेल्दी ऑप्शन. ते इसेन्स वाले ज्यूस पिण्यापेक्षा मग ते बरं. हा, आणि घ्यावंच वाटतं ना. आता या सीझन मध्ये असलेले फळं खावंच वाटतात माणसाला. त्याच्यामुळे ते खाल्लं, पण प्रॉपर राहिलं. 2 किलो तरी कमी झालं माझं खूप. इंच लॉस झाला बराच. हो, इंच लॉस पण झाला बराच. 2-3 झाले इंच लॉस मध्ये. वेट 2 किलो कमी झालं, जे स्टक झालं होतं 61 ला. आणि जवळजवळ वर्ष झालं व्यायामच नाहीये. डाएट थोडा होता पण व्यायाम नव्हता, पण व्यायाममुळे जरा फरक पडला. व्यायाम का सोडला? मॅडमच्या क्लास करायचे ना आधी, व्यायाम का नाही केला तुम्ही? जे वेळेअभावी, कामाअभावी? हा, वेळेअभावी, सुबाईंची तब्येत बरी नाही, येणार जाणार सगळे जास्त होते म्हणून होत नव्हता वर्षभर व्यायाम. जरा दुर्लक्ष केलं, पण तरी वजन जास्त वाढलं नाही. पूर्ण याच्यामध्ये 2 किलो वजन वाढलं होतं, ते बरोबर जागेवर आलं परत. ओके, छान छान. वर्षभरामध्ये म्हणजे अवेअर आहोत, थोडंसं अवेअर होऊन जातो, सावध होऊन जातो. जास्त 5-6 किलो वाढण्यापेक्षा 1-2 किलो वाढलं तरी तुमच्यामध्ये मी जास्त असते ना, तुमच्यासोबत कनेक्ट असते. मी हे करू का ते करू का चालतं सारखं तुमच्याशी मेसेज करून. त्याच्यामुळे आता अजून जायचंय, पण आहे तिथे छान आहे, एकदम भारी आहे. मेन फॅट लॉस जास्त झाला पाहिजे. फॅट लॉस, आता तुम्ही क्लासला तर तुम्ही एरोबिक्स पण करता, वेट लिफ्टिंग करता, तर मसलचं मास वाढतं आणि फॅट कमी होतं असं आहे. त्याच्यामुळे कधी कधी वेटमध्ये चेंज नाही दिसणार, पण तुम्ही दिसताना बारीक दिसणार, आरोग्य म्हणजे निरोगी दिसणार. हो, अश्लेषाताई तेच म्हणल्या, मसल्स तुमच्या चांगल्या झाल्या, बोन्स चांगल्या झाल्यामुळे वेट लॉस होणार नाही, पण फॅट लॉस आहे शरीरावर तुमच्या कमी झालेला, तो लगेच दिसून येतो आता. आणि अश्लेषाताईंनी पण खूप जास्त सांगत राहतात, सारखं सारखं मोटिवेट करत राहतात प्रत्येक वेळेस. का सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत. धन्यवाद. मी थोडी बाहेर आले होते दवाखान्यात. छान छान छान. काय हरकत नाही, तुमचे प्रयत्न चालू ठेवा. अजून आपल्याला कमी करायचं आहे, फॅट पूर्ण गायब करायचं आहे. वेट नाही जरी कमी झालं तरी काही हरकत नाही, तुम्ही उलट ताकदवान होताय, म्हणजे बोन स्ट्रॉंग होत आहे, एवढं लक्षात ठेवा. हो, कडे नाही लक्ष द्यायचं, इंच एकदम मोजायचे. ओके ओके. अजून कोण सांगता आपला अनुभव? स्मिताताई, अजून कोणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आपला चॅलेंज मधला? सरिता ताई, हा बोला ताई. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा, कसं होतं चॅलेंज मध्ये एक्सपिरियन्स? हो, चॅलेंज मध्ये मग काय नाही, मस्त वाटतंय आता. एकदम वजन 4 किलो कमी झालंय माझं. बसले की मला
हात टेकून उठायला लागायचं. 67 किलो होता, आता 63 किलो झालंय. ते हात टेकून उठायला लागायचं. मग असं 4 माणसामध्ये आपल्याला जरा वेगळंच वाटायचं हात टेकून उठायला. आणि मस्त एकदम असं ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटते शरीरामध्ये. एकदम ताकद आल्यासारखी वाटते. मस्त जोरात चालते वगैरे, काही वाटत नाही आता. पहिलं थोडं चालले का दम लागायचं, आता काय नाही वाटत. मस्त चढते वर, काय नाही. आणि चेहऱ्यावर ग्लो पण चांगला येतो. चॅलेंज मध्ये बघितल्यापासून ग्लो पण चांगला आलाय. माझे मिस्टर बोलले आता परवा दिवशी बोलले, चेहरा छान दिसतो आता, ग्लो आलाय म्हणून चेहऱ्यावर. अजून जास्त ग्लो येतो मग. हो ना. आता त्यांना सांगा पार्लर चेंज केलंय. ठीक आहे. आपल्याला कसं नाही, फील पण होतं ते support महत्वाचं करतात. आहे. म्हणजे आपल्याला ते फळं आजूबाजूचं वगैरे काय सराउंडिंग. आणून देतात स्वतः, तू कर. छान छान. घरातून सपोर्ट असणं गरजेचं आहे. मग आपण फ्री माइंड राहतो तेवढं. आणि कसं सराउंडिंग पण आपल्याला मुळात बोलणार. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली, म्हणजे रोज एक्सरसाइज, डाएट वगैरे फॉलो केला पूर्ण फक्त महिनाभर, एकच म्हणून दिवस माझा तुमच्यामध्ये absent तेवढा झाला. बदल आहे. एक्सरसाइज मी 5 वाजता उठायची, ते 6:15 6:30 वाजेपर्यंत एक्सरसाइज करायची. आणि उठल्यावर कोमट पाणी, वॉशरूमला जाऊन यायचं, 15-20 मिनिटं फिरायचं मागे, घरामागे जागा आहे आमच्या, 15-20 मिनिटं फिरायचं चांगलं, आणि मग एक्सरसाइज करायची नुसतं. 1 तास तरी एक्सरसाइज करायचीच मी. चांगलं झालं. छान छान, मस्त. कुठे राहता तुम्ही? नेताताई म्यूट आहे तुमचा आवाज. आता तुमचा आवाज नाही येत, म्यूट आहे. हा, आवाज येत नाही ताई. कुठे राहता तुम्ही? मी कर्जत मध्ये राहते. कर्जत. अरे वा, छान. हा, गावाला तिकडचे? गावाकडे आहे मी, गावात राहते. हा, पण तिकड तेच गाव तुमचं? गाव नेरळ वरून यावं लागते, कशेले. ओके, तिथे स्थायिक आहेत कर्जतमध्ये. ओके, हा, छान हा छान. स्थायिक आहे. चला, अजून कोण सांगते आपला अनुभव? स्मिताताई काही बोलणार? हो, माझा तर अनुभव वेगळाच आहे. तर मला म्हणजे खूप, म्हणजे आजारी तर खूप पडायची. तुमचा क्लास मी आधी पण जॉईन केलं होतं. थांबा जरा, बराच पिन वेळा. करते तुमचा व्हिडिओ, पिन करते जरा, थांबा. एक मिनिट. हा, बोला. मी आधी पण तुमच्याकडे एक्सरसाइज करत होती, पण काय ना काहीतरी प्रॉब्लेम यायचं, त्यामुळे सुटायचं, काय ना काहीतरी इश्यू व्हायचा. पण आता ठरवलंय, कारण की सारखी तब्येत पण खराब होते, आणि माझ्या हाईट नुसार माझं वजन नाही म्हटलं तरी 30-40 किलो आहे जास्त. त्यामुळे मग आता कसं 2 महिने मी चॅलेंज घेतलं, तर त्याच्यामध्ये मला जरा बरं वाटलं. शरीर जड वाटायचं, कंटाळा यायचा, काम करू वाटायचं नाही, सकाळी जाग येत नाही आता. पण आता जरा कसं सकाळी स्वतः उठून करते, त्यामुळे थोडं ऊर्जा पण निर्माण झालीये, शरीरात ताकद पण आलीये, आणि वजन पण कमी वाटतंय मला. आणि हे मला असंच पुढे सुरू ठेवायचंय. म्हणजे एक माझं जे पर्टिक्युलर वजन होतं आधी 40 पर्यंत, ते तरी मला सेट करायचंय. ओके. हाईट खूप कमी झालं, 60 पर्यंत आलं तरी भरपूर आहे. हा, नाही, काही मेडिकल कंडिशनमुळे वाढलं ते. होतं असं, ठीक आहे. होतं असं, गोळ्या औषधांमुळे होतं, हार्मोन्स लेवलमुळे होतं, टेन्शनमुळे होतं. ठीक आहे. आता 10 किलो त्याच्यामुळेच तर वाढले जास्त. माझं 80 होतं, पण आता 88 पर्यंत गेली होती. आता 4 किलो परत कमी झाले, त्यामुळे जरा बरं वाटतं. ओके, होईल. टाइम द्या, स्वतःला वेळ द्या, आणि निराश नाही व्हायचं. कधी रिझल्ट लवकर मिळतो, कधी रिझल्ट उशिरा मिळतो. फॅमिलीचे प्रॉब्लेम ते येतच राहतात. घरातून काय ना काय होतच राहतं, असं काही नाही आहे. त्यातल्या त्यात स्वतःला 1 तास वर्कआउट आणि जेवणासाठी अर्धा तास द्यायचे, हे फिक्स ठेवायचं आणि करत राहायचं. नंतर मोठे मोठे प्रॉब्लेम होण्यापेक्षा आधीपासून जेवढं जमतंय तेवढं तरी करा. जॉब सांभाळून, घर सांभाळून, ते महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी राहणे, कासवाच्या गतीने. छान. अजून कोण एक्सपिरियन्स शेअर करते? आशा, मोहितेताई कोण जॉईन झालेत? होते या. जयश्रीताई, गपचूप दिसत नाही चेहरा तुमचा. जयश्रीताई आपल्या पहिल्या 2 चॅलेंजच्या विनर आहेत. त्यांनी पण जॉईन केलंय बघायला, भेटायला आल्या वाटतं त्या. आवाज म्यूट आहे, नीता ताई. आवाज नाही येत तुमचा. जयश्रीताई पण इथे जॉईन आहेत. जयश्रीताई, आलात? झाले सगळे लग्न वगैरे? हा, काय बोलणार तुम्ही? आता एक लग्न झालंय, त्यानंतर जॉईन करणार आहे, म्हणून आता नाही केलं सध्या. ओके. काय बोलायचंय? जयश्रीताई आपल्या 2 चॅलेंजचे विनर आहेत आधीच्या, हो ना? या चॅलेंजमध्ये नाही, पण आधीच्या 2 चॅलेंजमध्ये होत्या, मेंटेन केलं स्वतःला.
आता सगळं थोडं बंद आहे, इकडे तिकडे जाणं सुरू असल्यामुळे. बरोबर बरोबर. हा, मग नंतर कंटिन्यू करणार आहे. चालेल चालेल. कोण हा, बोलतंय ठीक आहे. अजून? चला. आश्लेषाताई विनर डिक्लेअर करा. बऱ्याच जणांनी कदाचित मेसेज बघितला नसेल, सकाळी सगळ्या बिझी असतात कामामध्ये, तर बरेच जण जॉईन नाही ठीक आहे. झालेत. तर आपल्या चॅलेंजचे विनर आहेत सरिता ताई. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन पहिलं तर, कारण त्यांनी ह्या पूर्ण चॅलेंज मध्ये 4 किलो वजन कमी केलंय. आणि वेट लॉस किती झाला ताई तुमचा? 3 इंच झाले. 3 इंच कमी झाले पोटाचा घेर. हो. तर त्यांनी 4 किलो वजन कमी केलंय आणि पोटाचं घेर 3 इंच कमी झालंय. आणि त्यांचं वजन कमी होण्यामागचं कारण हेच आहे की त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली. म्हणजे रोज एक्सरसाइज करणे, रोज वॉकिंग करणे, जेवणाचं जे काही डाएट दिलं होतं ते फॉलो करणं. त्यामुळे त्यांनी एवढं सगळं करू शकल्या. 4 किलो वजन कमी करू शकलाय. तर तुमचे खूप खूप म्हणजे काय म्हणतात अभिनंदन. थँक्यू तुम्ही इतकं चांगलं केलं. आणि यापुढे पण असं तुमचं जे डाएट आहे, एक्सरसाइज आहे ते कंटिन्यू ठेवा, जेणेकरून तुमचं वजन जे कमी झालं ते मेंटेन राहील. नाही, मला वाटलंच नव्हतं 4 किलो वजन कमी होईल, पण तुम्ही फोन केला त्या दिवशी, तर म्हटलं तेव्हा 2.5-3 किलो कमी झालेलं. तुम्ही बोलले नाही 4 किलो कमी करायचेच आहे आपल्याला. म्हटलं कसं काय 7 दिवसामध्ये अजून 1.5 किलो कमी करायचे, होईल का? तुम्ही बोलता नाही होईल. म्हटलं नाही होईलच, चला होईल तर होईलच. झालं. छान छान छान. थँक्यू. चालेल. अजून कोणाला काही बोलायचं आहे? ठीक आहे. तर आता सीझन आहे आंब्याचा, आंबे येतील मार्केटमध्ये. ठीक आहे. तर आमरस वगैरे खाऊ नका. ठीक आहे. याच सीझनमध्ये असतात आंबे, आंबे खावेसे वाटतात, खा आंबे, असं काही नाही खायचे नाही आहेत, पण त्यानुसार दुसरं मॅनेज करायचं खाणं पिणं. असं नाही की आपण रोजचं जेवण जेवतो आहे, रोजचंही खातो आहे आणि आंबाही खातो आहे. ठीक आहे. 1-2 फोडी घेऊ शकता ठीक नॉर्मली. पण एक अख्खा आंबा आपण खातो आहे, तर थोडंसं मग जेवणामधलं काही ना काही स्किप करायचं. ठीक आहे.